मालेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा मेडशी पोलीस चौकीतील कोलदरा फाटा अकोला वाशिम रोड येथे सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या तिघी महिलांना रंगेहात पकडत 11.700 किलो गांजा जप्त केला। या अंमली पदार्थाचे बाजार मूल्य तब्बल 1,40,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:40 ते 11:30 या दरम्यान करण्यात आली। अटक केलेल्या महिलांमध्ये मुक्ताबाई अशोक जाधव 52 आणि सुशीला भानुदास जाधव 45 दोन्ही राहणार गणेशपूर, तालुका मालेगाव, हल्ली मुक्काम राजनगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तसेच सरस्वती गोपीचंद चौहान 75 राहणार धानोरा भुसे, तालुका मानोरा, हल्ली मुक्काम हिंजवडी, जिल्हा पुणे यांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित महिला अकोला वाशिम मार्गावरील मेडशी कोलदरा फाटा परिसरातील गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रवी सैबेवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली। पथकात प्रशिक्षणार्थी PSI शिल्पा लोंढे, ASI सुनंदा गाडे, ASI बेबी, हेड कॉन्स्टेबल सुनील पवार, शिवाजी काळे, मनीष राठोड, दिलीप राठोड, भानुदास निभाने, विजेंद्र इंगोले, जितू पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, गणेश मेटांगले, धरमकीर्ती घनबहादूर, वैशाली तायडे यांचा समावेश होता। जप्त केलेल्या 11.700 किलो गांजा आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटक केलेल्या महिलांविरुद्ध मादक पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये NDPS ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे।